इस साइडचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग करते तर बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट साठी मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलाय। शोल्डर मी 5 इंचाचा घेतला, 5.5 इंचाचा मुंडा घेतला, 8 ची घडी घेतली आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे। कमर साठी 5.7 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेतला आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे। बॅक साइडचा आर्महोलचा शेपही मी तुम्हाला इथं दाखवून देते। 1.25 इंचावरती मी घेतलेला आहे आणि 1/2 इंच आतून मी इथं फ्रंट साइडचा आर्महोलचा शेप इथं दिलेला आहे। बेल्ट साठी 3 इंचावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली, 1/2 इंच वरून मी बेल्टचा शेप दिलेला आहे। पुढचा गळा 6 होता, मी 6.5 इंच ठेवला। गळा रुंदी वरून 2 इंच आणि खाली मी 2.5 इंच ठेवलेली आहे। 1/2 इंच मी आता शोल्डरलाही डाऊन करून देणार आहे। कटोरी मी घेतलेली आहे 5 इंचावरती आणि आर्महोल राउंड कडनं मी घेतलं 2.25 इंच आणि गड्याकडनं 1 इंच घेऊन मी कटोरीचा इथं शेप दिलेला आहे। तर इथं आपला फ्रंट पार्ट पूर्ण रेडी झाला आहे मैत्रिणींनो। आता फ्रंट पार्ट साठी जी पण मी मापं टाकली ती सगळी आय हुक पट्टीची जागा सोडून मग सगळी मापं मी इथं टाकलेली आहे। बॅक पार्ट आणि स्लीवची कटिंग मी ही डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे। इथं मी फक्त आता पेपर कटिंग करून घेते फ्रंट पार्ट साठी। इथं मी 1/2 इंच इथं क्रॉस मध्ये कट करून घेणार आणि कटोरी कट केल्यानंतर तिला मी क्रॉस मध्ये ॲज इट इज मी ड्रॉ करून घेतली आहे। ॲज इट इज ड्रॉ झाल्यानंतर साइडने आपल्याला दोघांकडे 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। गळ्याकडनं आपल्याला पाहून घ्यायचं जेवढं स्ट्रेट लाईन असेल तेवढंच साइडने आपण वाढवून 1.25 इंच तिथं घेतलंय। आता वरच्या साइडला मी जिथं सिलाई मार्जिन साठी जेवढं पाहिजे तेवढं वाढवून घेतलं आणि त्याला जॉईन करून दिलं। याचा सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सेंटर काढल्यानंतर खालच्या साइडला मी 1.5 इंचावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आणि दोघं कॉर्नर्स मी इथे जॉईन करून देणार आहे। आता जो मेन टक्स आहे तो मी घेतलाय 2.25 इंचाचा आणि साइडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे। म्हणजे टक्स आपण खालून 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि वरून 2.25 इंचाचा घ्यायचा आहे। साइडने आपण 1.25 इंच वाढवलाय पण टक्स घेताना आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। कटोरी झाल्यानंतर दोघं कॉर्नर्स आपण जॉईन करून जो एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घेऊ आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ